राम समर्थ श्रीराम. दशक 6 समास 1 देवशोधन. समर्थ अद्वैतवादी तत्वज्ञानी आहेत. वेद वेदांत अभ्यासून शुद्ध आत्मज्ञान हाच जीवनाचा परमार्थ आहे या निर्णयाप्रत येताना त्यांनी मोक्षाचा खरा मार्ग उपलब्ध करून दिला. म्हणजे दूध लावायचं, दही विरजायचं, मग घुसळायचं, ताक होईल, त्यातनं लोणी काढायचं आणि ते लोणी काढून आपल्या हातावर त्यांनी जणू ठेवलं आहे. इतकं शुद्ध ज्ञान त्यांनी दासबोधाद्वारे आपल्यापाशी दिलेलं आहे. फक्त ते ग्रहण करून पचवण्याचे कष्ट तेवढे आपल्याला करायचे आहेत. आणि तेही या जन्मात होणारं जर नसेल तर आपलं आयुष्य जणू निष्फळ. याचाच अर्थ परमार्थ वाटतो तेवढा सोपा नाही. आणि आपण स्वप्रयत्नांनी सूक्ष्मत्वाच्या वरच्या पातळीवर जाऊ म्हटलं तर ते अशक्य जरी नसलं तरी दुर्लभ नक्की आहे. मग तिथे सद्गुरू साथ देतात. प्रामाणिक प्रयत्नांना सद्गुरू नक्की साथ देतात, हे नव्याने सांगणे न लगे. देवशोधन या समासामध्ये समर्थांच्या इथे कम्युनिकेशन स्किल्स दिसतात. म्हणजे पहा ना, समाजात वावरताना ज्या प्रांतात किंवा ज्या राष्ट्रात आपण राहतोय किंवा आपल्याला राहायचंय, तेथील सत्ताधीश किंवा वरिष्ठ याला जर आपण भेटलो, त्याला त्याच्या भाषेतून जर आपण संवाद साधला, त्याच्याशी ओळख करून घेतली तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला काहीही त्रास होत नाही, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. आपली बाजू जमेची राहते. नाहीपेक्षा मग चोरी केली नसताना सुद्धा चोरीचा आरोप लादला जाऊ शकतो. म्हणून गावात धडपणे राहण्यासाठी गावच्या अधिकाऱ्याला भेटले तर बरं असतं, अशा काही खुब्या त्यांनी देऊन ठेवलेल्या आहेत. आता ही गोष्ट साध्या व्यवहाराची, तर परमार्थामध्ये आपण किती काळजी घेतली पाहिजे हेही ओघाने आलंच ना. म्हणजेच ब्रह्मांड नायकाची भेट घेतल्या वाचून जीवन आनंदी होऊच शकत नाही. खरा देव ओळखावा आणि तो नसेल ओळखता येत तर काय करावं, तर संतांची संगत धरावी, म्हणजे तो कळतो. म्हणून या उदाहरणाचा परामर्श. आता ज्ञान म्हणतो आपण, ज्ञान ते म्हणजे काय? आता पोट भरण्यासाठी अनेक लोक अनेक विद्यांचा अभ्यास करतात. एक ना दोन अनेक विद्या आत्मसात करतात. चांगलंही आहे ते, पण त्या सर्व विद्या फक्त पोटविद्या आहेत. त्यांनी जन्माचं सार्थक होत नाही. आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आहे. त्यासाठी आत्मज्ञानी सत्पुरुषाकडेच जायला हवं असतं. अन्यथा काय होतं, एका दारुड्यानी दुसऱ्या दारुड्याला जसा उपदेश करावा तसं होतं. ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञाना वाचून तरणोपाय नाही. आज ना उद्या, या जन्मात किंवा पुढील कोणत्या ना कोणत्या जन्मात ते घेतलंच गेलं पाहिजे. त्या वाचून गत्यंतर नाही. कारण पुन्हा मानव देह मिळणे आपल्या कक्षेत नाही ना, आपल्या हातात नाही. याचा सारासार विचार करून आज आत्ता या क्षणाचा उपयोग करून मार्गाला लागणं बरं. मग आजची स्टार नोट सांगते, काळ कोणासाठी थांबत नाही आणि सद्वासना पुन्हा जागृत होत नाहीत. म्हणून हिट द आयर्न व्हेन इट इज हॉट. थँक्यू. श्रीराम समर्थ श्रीराम.